रामकृष्ण हरी मंडळ, मी तुमचा डिजिटल वारकरी डायरेक्ट तुमच्या घरी. मावशी म्हटली आम्हाला पण पालखी बघायचं आहे. मग काय चला म्हटलो. थोडं पुढं गेल्यावर मावशीला उशीर होत होता. मग मी म्हटलो टाटा, मला अजून पुढं जायचं आहे. पुढं गेल्यावर बघता काय, ही चिमुकली केवढी गोड दिसत होती. काढला हिचा व्हिडिओ. पुढं गेल्यावर एक काकांना सांगितले की पालखी गेलेली आहे पुढं. मग काय चेहऱ्यावरती माझं रिॲक्शन बघूच शकता तुम्ही. लास्ट नंबरच्या दिंडीपासून पालखी दिसतच नव्हती. पुढं 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 चालत गेलो. मग काय माझ्या चेहऱ्यावरचा हाशी बघून तुम्हाला कळालंच असेल, पालखी भेटली हो आपल्याला. पालखी भेटली म्हटल्यावर काय, पालखी विश्राम करत होती इथे 1 तासासाठी. मग विश्राम करू दे म्हटलं आणि मी पुढं निघालो. या काकांना म्हटलो टाळ वाजून तुम्हाला काय भेटतंय. ते काका म्हटले ही टाळ नाही, स्वर्गाची घंटी आहे. ऐकून काळजालाच लागलं हो एकदम. इकडं एक्सपिरियन्स लागते बघा घाटात. घाट चढायचं म्हणजे मस्करी नाही आहे, एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे. कशासाठी म्हणते ती आज कळालं मला. मी थकलेलो खरं. इथं पुढं तर बायका माणसं नाचत होती. यांचं एनर्जी लेवल नेक्स्ट लेवललाच होतं वाटतं. मग काय यांचं बघून जरा माझ्या मनाला पण फसवलो आणि पुढं चालत गेलो. ऊन एवढं होतं की टावेल डोक्यावर घालायला लागलेलं. उन्हानं तर पाणी अंगातलं सगळं वडून घेतलं असणार बघा माझ्या. एक प्रश्न पडला मला, एक महिना आपलं घरदार आणि दुकान सोडून ही लोक कशासाठी एवढं चालत जात असणार. असू दे म्हटलो आणि पुढं निघालो. वारीमध्ये भरपूर लहान पोरं होती, तर त्यांच्या आईबाबांसोबत नाही तर आजांजीसोबत. मग आला पुढचा टप्पा, शेवटचा. इथं होती ती पांडुरंगाची भव्य मूर्ती. दिसायला तर एकदम भारी हो. असं वाटत होता देव स्वयं येऊन थांबला इथं. जेवढं होता होईल तेवढं तुम्ही खालनं जाणावा, कारण की इकडं वरती तुम्हाला भेटायचं म्हटल्यावर मुश्किल होऊन बसेल बघा. जरा भरपूर थकलेलो म्हणून 15 मिनटं विश्राम करायचा एक निर्णय घेतला. एकदम भारी निर्णय होता बघा तो. 15 मिनटं बसलो आणि मग हळूहळू शिस्तीनं पुढं चाललो. पोहोचच तोपर्यंत संध्याकाळ झालती. असं वाटत होतं 22 किलोमीटरचा पट्टा नव्हता यो, जास्तच होता. दाखवायला 22 किलोमीटर आहे नुसतं. मग काय जेवलो जरा पोट भरून, उपास होता म्हणून. बॅकग्राऊंडला जरा आवाज येत असेल तर माफी, कारण की वारी आहे. असंच वारीचे ब्लॉग बघायला माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.